नमस्कार मित्र हो, मी प्राध्यापक श्यामकुमार मधुकर दुसाने आमच्या या राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण इयत्ता 12वी प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण मानवतावादी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर बघूया मानवतावादी प्रश्न. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्यांचा अभ्यास करताना जे मानवतावादी प्रश्न निर्माण झाले ते मानवतावादी प्रश्न आज आपल्याला अभ्यासायचे. त्यात प्रमुख 3 प्रश्नांचा विचार केला जातो. पहिला म्हणजे पर्यावरण, दुसरा गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन आणि तिसरा प्रश्न आहे लिंगविषयक दृष्टिकोन म्हणजे स्त्री पुरुष भेदाच्या संदर्भातला. चला तर आपण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या त्यातलं पर्यावरण या मानवतावादी प्रश्नाचा अभ्यास करू. पर्यावरण म्हणजे काय? आपल्या सभोवतालच्या वातावरणाला पर्यावरण असं म्हणतात. मग आपल्या सभोवतालचं वातावरण त्यात कोण कोण येतं? मनुष्य, प्राणी, वनस्पती आणि नैसर्गिकरित्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींचं मिळून पर्यावरण बनतं. यामध्ये माती, पाणी, खडक, हवामान इत्यादीचा समावेश होतो. मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा एक पर्यावरणाचाच भाग समजला जातो. पर्यावरण या संज्ञेसाठी इंग्रजीमध्ये एन्व्हायरमेंट हा शब्द आहे. 1983 साली संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. या आयोगाला ब्रँडटलँड कमिशन आयोग असं देखील म्हणतात. या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आला. म्हणजे माणसाला विकास करायचा आहे, फक्त आर्थिक विकास करून आपलं ध्येय साध्य होणार नाही. त्यासाठी मनुष्यजात जगली पाहिजे, मनुष्यजात जिवंत राहिली पाहिजे, त्यासोबत त्याचं पर्यावरण सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे. पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवून मनुष्य सुखी राहू शकत नाही असं त्या अहवालामध्ये होतं. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधाचा विचार इंटरनॅशनल लेवलला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. म्हणजे जगातल्या सर्व राष्ट्रांना असं वाटलं की आर्थिक विकास म्हणजे सगळं काही नाही. आर्थिक विकास करता करता जर पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर तो आर्थिक विकास माणसाला कुठे घेऊन जाईल हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. 1992 मध्ये रिओ द जेनेरिओ अर्थ समिट झाली. या समिटमध्ये सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रीकरणातून किंवा एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. रिओला जी समिट झाली त्या ठिकाणी प्रत्येक देशाला विकास करायचा आहे मान्य झालं, परंतु तो विकास करत असताना विकसनशील राष्ट्र असतील किंवा औद्योगिक प्रगत राष्ट्र असतील यांना आपल्या पृथ्वीचं सुदृढ भवितव्य साधणे हे देखील परिषदेचं मुख्य उद्दिष्ट आहे हे या ठिकाणी मांडलं गेलं.
Rio+20 युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. विकास हे सर्वात महत्त्वाचं ध्येय आहे. 2012 रिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली आणि तिला रिओ अर्थ समिट 2012 असं म्हटलं गेलं. ह्या ज्या काही समिट झाल्या किंवा कॉन्फरन्स झाल्या, या कॉन्फरन्समध्ये एकच दृष्टिकोन होता की ज्या ज्या देशांना विकास साधायचा आहे त्यांनी विकास साधावा, परंतु तो विकास साधत असताना पृथ्वीच्या नैसर्गिक गोष्टीचा देखील विचार केला गेला पाहिजे. औद्योगिकरण करत असताना एखादा कारखाना जर नदीचा परिसर, डोंगराळ परिसर किंवा तिथल्या पर्यावरणाला हानी पोचवत असेल तर त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हणून या ठिकाणी जागतिक लेवलला याचा विचार होऊ लागला. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश काय उद्देश आहे? नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे. म्हणजे नद्या असतील, डोंगर असतील, पठारं असतील किंवा नॅचरल ज्या ज्या गोष्टी आहे, एखाद्या प्राण्याचा एक जात जर ती जगातून नष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर त्याची पैदास कशी वाढवता येईल याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. म्हणून नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे महत्त्वाचा मुद्दा आहे. ऊर्जा पर्यावरणाची हानी न होता आपण ऊर्जा कशा पद्धतीने, म्हणजे इंधन असेल किंवा विद्युत असेल, या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढले पाहिजे. प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचवणारी हानी कमी केली, ही पर्यावरणाला पोहोचणारी हानी कमी करणे हा एक चांगला उद्देश त्या ठिकाणी होता. पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरणीय संसाधनाची गरज आहे. मग पर्यावरणाचा आपण एवढा विचार करतो, सेव्ह इन्व्हायरमेंट. मग इन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय? आपल्या सभोवतालचा परिसर म्हणजे इन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण एवढं म्हणून मोकळं होणं चालेल का? तर कळत नकळत आपला ज्या ज्या गोष्टीशी संबंध येतो, ज्या सजीव असतील, ज्या निर्जीव असतील, त्या सगळ्या गोष्टी पर्यावरणात येतात. मग या पर्यावरणाशी निगडित समस्या, त्यांचा अभ्यास करताना आपल्याला 5 समस्या महत्त्वाच्या वाटतात. पर्यावरणाशी निगडित 5 महत्त्वाच्या समस्या आहेत. कोणत्या 5 समस्या? हवामान बदल. बघा, एखाद्या वर्षी पाऊस पडतो तो डिसेंबरपर्यंत चालूच असतं. आता नोव्हेंबर चालू होईल तरी पाऊस, वातावरण चालूच आहे. आणि कधीकधी पाऊस पडतच नाही. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आशा लावून आकाशाकडे पाहतात, पाऊस कधी येईल. हवामानामध्ये जो बदल होतोय तो बदल फार धोकेदायक आहे. दुसरी प्रमुख समस्या प्रदूषण. प्रदूषणाबद्दल तर बोलायलाच नको. कोणत्या गोष्टीमध्ये प्रदूषण होत नाही? माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त कचरा, मग त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण, कचऱ्याचं प्रदूषण असेल,
या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. शहराची नाल्याचं पाणी नदीत सोडून दिलं तर पुढच्या गावामध्ये तेच पाणी प्यायला घेतलं जातं. म्हणजे प्रदूषण हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे जंगलतोड. जंगलतोड औद्योगिक कारण असेल, शहराची निर्मिती असेल किंवा कारखाने उद्योगधंद्यांच्या बद्दल असेल किंवा काहीच कारण नसेल तर घरगुती जळणासाठी लाकूड, काही ना काही कारणासाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली आणि जंगलतोडीमुळे हे जे निसर्गाचं चक्र आहे हे निसर्गाचं चक्र बदलत गेलं. आणि पर्यावरणाशी निगडीत समस्या म्हणून तिसरी समस्या महत्त्वाची कोणती तर ती जंगलतोड. ती फक्त भारतातच झाली का? नाही, जंगलतोड प्रत्येक ठिकाणी चालू आहे. परंतु काही काही देशांमध्ये जंगलतोड होत असताना काही कारखाना तयार होत असेल किंवा शहराचा विकास होत असेल तर त्या ठिकाणी वृक्षारोपण अनिवार्य करण्यात आलेलं आहे. चौथी समस्या आहे पाण्याची कमतरता. आपण भूगोलाच्या पुस्तकात शिकलो की पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि मग इथे पर्यावरणाशी निगडीत समस्या कोणती? पाण्याची कमतरता. अरे पिण्याचं पाणी, पाण्याच्या कमतरतेमुळे टँकर संस्कृती आपल्या भारतामध्ये जास्त वाढलेली आहे. पाचवा मुद्दा आहे जैवविविधतेचा ऱ्हास. या सगळ्या समस्यांचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. आपण सगळ्यात पहिले पाहू पर्यावरणाशी निगडीत समस्या, हवामान बदल. हवामान बदलाचं प्रमुख कारण आहे हरितगृह वायूंचं उत्सर्जन. उन्हाळा असतो, उन्हाळ्यामध्ये गारगार AC, परंतु AC वापरा किंवा कूलर वापरा, त्याच्यामधून जो गॅस पास होतो तो ग्रीन हाऊस गॅसेस, त्याच्यामुळे फार मोठा हवामानामध्ये बदल होत आहे. यामुळे दुष्काळ, वणवा, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. कारण ते ग्रीन हाऊस गॅसेस डायरेक्ट ओझोन लेअरला परिणाम करतात. ओझोन लेअर डिस्टर्ब होतो आणि अतिनील किरणे सूर्यावरचे पृथ्वीवर पडतात आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं एकूण जे चक्र आहे ते चक्र त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेलं दिसतं. हवामानाचं चित्र बदललेलं आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आता कोणता ऋतू केव्हा संपतो आणि कोणता ऋतू केव्हा चालू होतो ते समजत नाही. म्हणजे हवामानाचा बदल हा देखील एक महत्त्वाची समस्या असलेली या ठिकाणी दिसते. दुसऱ्या समस्येचा विचार जर केला तर ती समस्या भीषण आहे. प्रदूषण, हवेचे प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्या निकटचा संबंध आहे. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून हानी होते. ट्रॅफिकमध्ये गाड्यांचा धूर येतो, त्याच्यातून परिणाम होतात. प्रदूषण फक्त गाड्यांमुळेच होतं का? नाही, मोठमोठे कारखाने असतील, त्यांचं सांडपाणी, त्यांचं केमिकलयुक्त पाणी ते सरळ नदीत सोडून दिला तर पुढे काही किलोमीटरवर पुढचं गाव येतं तेच नदीचं पाणी प्यायला घेतात. म्हणजे अनारोग्य ही संकल्पना देखील या पर्यावरणाशी निगडीत आहे आणि ती प्रदूषणामुळे जास्त फोफावते.
कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही. कचऱ्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तर प्रदूषणाचा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जंगलतोड. कोणत्याही माळरानावर तुम्ही गेले तर ओसाड पडलेलं दिसेल. कारण काय तर जंगलतोड फार मोठ्या प्रमाणात झाली. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमानवाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. बघा, या ठिकाणी एक डोंगराळ प्रदेश दाखवला आहे. तिथे वृक्षतोड झालेली आहे आणि सगळे वृक्षतोड झाल्यामुळे ओसाळ पडलेला तो डोंगराळ भाग आहे. आमच्या सातपुड्याच्या पर्वतावर एकदम ग्रीनरी होती, परंतु आता सातपुड्याला जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्या ठिकाणी ओसाड पडलेलं सगळं. दूर दूरपर्यंत झाड नाही, फक्त पावसाळ्याचे 4 महिने हिरवळ असते, ती गवताची हिरवळ. तर जंगलतोड जर थांबली तर पर्यावरणाशी निगडीत समस्या कमी होऊ शकतात. आज पावसाचा टाइमटेबल या ठिकाणी बदलला आहे. तो पावसाचा टाइमटेबल बदलला कशामुळे बदलला? पर्यावरणामधल्या जंगलतोडीमुळे. पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाची संकल्पना चौथी, पाण्याची कमतरता. लोकसंख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ होते. हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती. पाऊस आला तर इतका येतो की पूरग्रस्त परिस्थितीमध्ये म्हणजे संपूर्ण गावात पाणी असतं आणि त्यांना घरातून पाणी प्यायला नसतं, वरून बाटल्या फेकाव्या लागतात. आपण मागच्याच वेळेला पाहिलं की फार मोठा पूर आलेला होता, पण त्या लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं. लोकांना हेलिकॉप्टरने पाणी द्यावं लागलं होतं. दुष्काळ पडतो, 1-1 वर्ष 2-2 वर्ष पाऊस पडत नाही. म्हणजे हे निसर्गाचं चक्र बिघडलं आहे आणि या चक्र बिघडल्यामुळे पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकांसमोरील एक फार मोठी समस्या आहे. 5वी समस्या जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतोय. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे हवामान बदल घडून येत आहे. आपण हे कुठेतरी जैविक विविधता आहे ती वाचवली पाहिजे आणि याच्यासाठी सरकार कायदे करत आहे. परंतु ते कायदे त्याचं पालन तंतोतंत झालं पाहिजे. या ज्या 5 समस्या आपण पाहिल्या, पर्यावरणाशी निगडीत 5 समस्या, या 5 समस्या या 5 समस्यांचा जर विचार केला तर या सोप्या जरी वाटत असल्या तरी गंभीर आहेत. पर्यावरण जे मानवाला आपल्या आईसारखं वाढवतं, म्हणजे आई माणसाचं आईच आहे पर्यावरण म्हणजे. आणि आई जशी बाळाला वाढवते तसं आपण पर्यावरणाच्या सानिध्यात वाढतो. आणि आपण आईला काय देतो तर या 5 समस्या, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची कमतरता, जैवविविधता, हे सगळं माणसामुळे झालेलं आहे. आता 1991 नंतरच्या महत्त्वाच्या मानवतावादी समस्यांचा विचार करत असताना पुढची समस्या काय
तर पुढची समस्या आहे गरिबी आणि विकास. कुठून आली ही गरिबी? ही माणसाच्या कर्तृत्वातूनच आली. कारण माणसाने आपल्या गरजा वाढवल्या आणि या गरजा वाढवत असताना पर्यावरणीय समतोल बिघडला. पर्यावरणीय समतोल बिघडल्यानंतर स्थलांतरण झालं. स्थलांतरण झाल्यानंतर त्या ठिकाणी गरिबी, बेकारी, दारिद्र्य, अस्वच्छता या समस्या वाढल्या. गरिबीचा अभ्यास करत असताना गरिबीचे काही दृष्टिकोन आहेत. गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो. म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते. गरिबी म्हणजे काय? परत एक वेळा सांगतो मी. गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे देखील शक्य नसते किंवा कठीण असते. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता या गोष्टी जिथे जिथे मिळत नाही तिथे आपल्याला गरिबी आहे असं म्हणता येईल. गरिबीची एकदम सोपी आणि साधी व्याख्या परत एक वेळा सांगतो. गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे देखील शक्य नसते किंवा कठीण असते. बघा या चित्रांमध्ये कुठल्या तरी शहरातलं चित्र दिसतंय. स्थलांतरित मजूर, त्यांना घर नाही, मग ते कशा पद्धतीने जीवन जगत आहेत. मग अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता या गोष्टी यांच्यासाठी लांबच दिसत आहे. तर याला गरिबी म्हणतात. आणि गरिबी म्हणजे असं नाही की बुलेटवर आला आहे, पिवळं कार्ड हातात आहे, रेशनिंग गाडीवर टाकलं आणि चालला किक मारून, त्याला गरिबी म्हणता येत नाही. गरिबीचा दृष्टिकोन म्हणजे काय की ज्या कुटुंबाकडे किंवा ज्या व्यक्तीकडे स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते त्यांना गरीब असं म्हटलं जातं. गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे. हा पर्यायी दृष्टिकोन काय म्हणतो? व्यक्तीच्या जीवनाच्या भौतिक अभौतिक घटकांवर भर देतो. मग यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यांच्यात मूल्य, सामाजिक बंध, सामूहिक संसाधनाच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व आहे. असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो. त्यामुळे या समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणांमध्ये सहभाग घेता येतो. याला म्हणतात गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन. हे बघा एक गरिबीचे चित्र. फुटपाथवर आणि रेल्वे पट्टीच्या शेजारी लोक कशा पद्धतीने राहत आहेत. सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. एखाद्या व्यक्तीचा विकास झाला म्हणजे काय तर त्याने स्वतःचं कल्याण साधणे. उदाहरणार्थ विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. ज्याच्याकडे पैसे तो श्रीमंत किंवा त्याचा विकास झाला आहे असं मानलं जातं. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याचा आणि ही आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. विकासाचा
पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा भारतात गरिबीच्या भौतिक अभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळताना आपल्याला दिसून येतं. याला म्हणतात विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन. 1990 पर्यंत विकास साधण्याचे मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे दृष्टिकोन होते. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवणे होते. म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून आणि शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. म्हणजे औद्योगिकीकरणामुळे किंवा शेतीमुळे त्या गरिबांना रोजगार मिळेल आणि रोजगाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल, प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढेल असं वाटत होतं. म्हणजेच काय तर भौतिक समस्या, त्यांचं घर असेल किंवा त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तू याचा जर विचार केला तर त्यांच्याकडे पैसा येणं महत्त्वाचं आहे. आणि तो पैसा कसा येईल तर औद्योगिक क्रांती घडवून आणायची, मोठमोठे उद्योगधंदे स्थापन करायचे, शेती व्यवस्थेकडे लक्ष द्यायचं आणि जेणेकरून गरिबांना रोजगार उपलब्ध होईल, त्यांचं उत्पादनात वाढ होईल, उत्पन्नात वाढ होईल. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आलं. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग आणि सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देतं. 1990 पर्यंतचा जर दृष्टिकोन पाहिला तर गरिबी कमी करायची आहे. मग गरिबी कमी करायची आहे तर काय करता येईल? त्यासाठी आपल्याला करावं लागेल की या एकूण व्यवस्थेमध्ये त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली तर त्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल, आर्थिक दृष्ट्या ते सक्षम होतील. आणि 1990च्या पुढील काळामध्ये पर्यायी दृष्टिकोन स्वीकारले गेले आणि तिच्यामध्ये समता, सहभाग, सबलीकरण आणि शाश्वतता या तत्वांना महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता 2000 मध्ये म्हणजे 2000 या सहस्त्रक मिलेनियम विकास ध्येय सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला. या जाहीरनाम्याने सदस्य राष्ट्रांना 2015 पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. 2020 आज चालू आहे आणि हे कधी झालं 2000 मध्ये. 2000 मध्ये असा निश्चय केला गेला की 2015 पर्यंत विकास झालाच पाहिजे आणि या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येय असं म्हणतात. या यादीतील 3 महत्त्वाची ध्येय म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन, शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे. या ध्येयाच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येय किंवा जागतिक ध्येय अंमलात आले की जेणेकरून दारिद्र्य संपवता येईल. दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट आहे. मग या ठिकाणी काही ध्येय ठरवण्यात आली होती. शाश्वत विकासाची ध्येय संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये 2030 पर्यंत शाश्वत विकासाचा जाहीरनामा मान्य केला आणि आजच्यासाठी तसेच भविष्यासाठी लोकांना आणि जगाला शांतता आणि समृद्धीच्या मार्गासाठी
एक आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार विकास करायचा. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी एकत्रितपणे साध्य करण्यासाठी 17 उद्दिष्ट निश्चित करण्यात आली. त्याला शाश्वत विकासाची ध्येय असं म्हणतात. बघा या चित्रांमध्ये दिसतंय आपल्याला काय काय करायचं आहे. तर ही सगळी शाश्वत विकासाची ध्येय आहेत. ही शाश्वत विकासाची ध्येय कधीपर्यंत आपल्याला गाठायची आहेत? 2030 पर्यंत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ तुम्ही ऑन करायचा आहे. मानवतावादी जे प्रश्न आहेत ते मानवतावादी प्रश्नाच्या संदर्भातला प्रकरण 3 व्हिडिओ 2 यामध्ये आपण भेटणार आहोत. ओके, आमचं हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.